हा जो तुम्ही नकाशा पाहताय हा महाराष्ट्राचा नकाशा आहे। त्यात तुम्हाला काही जिल्हे हिरव्या रंगात दिसतील, काही पिवळ्या रंगात तर काही भगवे झालेले दिसतील। हवामान विभागाने 13 मे ते 17 मे पर्यंतचा वर्तवलेला हा हवामानाचा अंदाज आहे, ज्यात 13 आणि 14 तारखेला कोकण किनारपट्टीसाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही। 13 तारखेला मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह पूर्णपणे उष्णतेच्या लाटेत तो असणार आहे। त्यासोबतच तळ कोकण, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोलीसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय। 14 तारखेला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर इथेही कोणताही इशारा देण्यात आलेला नाहीये। मात्र ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, नाशिक, संभाजीनगर, जळगाव, नांदेड, परभणी, जालना या जिल्ह्यात मात्र येलो अलर्ट देण्यात आलाय। इथे उष्णतेची लाट ही 72 तासांसाठी असू शकते असा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे तापमान तर उन्हाळा असल्यामुळे सर्वत्र चर्चेत आहेच, मात्र या ठिकाणच्या तुलनेत इतर जिल्ह्यांमध्ये तापमानाचं प्रमाण हे अधिक असणार आहे। विदर्भात सर्व जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असून उन्हापासून आणि उष्णतेच्या लाटेपासून सर्वांनीच काळजी घ्यावी असं सांगण्यात येत आहे। यासोबतच अनेक भागात पाऊसही पडतोय, तर पुढचे 72 तास तळ कोकण, कोल्हापूर आणि मराठवाड्यात काही भागाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। सध्या तरी 16 आणि 17 तारखेनंतर उष्णतेची लाट कमी होईल आणि तापमानही कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। अचानक पाऊस अनेक ठिकाणी पडतोय, अचानक सावलीचाही खेळ महाराष्ट्रात सुरू आहे। 12 मे रोजीचं तापमान महाराष्ट्रातलं पाहिलं तर जळगावात रेकॉर्ड 45.5 अंश सेल्सिअस, बीडमध्ये 44 डिग्री, अहिल्यानगरमध्ये 43 डिग्री, संभाजीनगर 43.6 डिग्री, सोलापूर 42 डिग्री इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। तर सातारा, कोल्हापूर आणि तळ कोकणात काही ठिकाणी पाऊसही पडलाय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात त्याचा प्रभाव दिसून येत आहे आणि त्यामुळेच काही भागात वादळी वारे आणि हलका पाऊसही पडत आहे। आता अनेक शहरातील तापमान हे 40शी पार गेल्यामुळे प्रत्येक जण पावसाची वाट पाहतोय। मेच्या शेवटाकडे आलो की मान्सून कधी येणार याची प्रतीक्षा अनेकांना असते। हवामान विभागाच्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सूनसाठी बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि बेटांवर पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे या आठवड्याच्या शेवटी मान्सून अंदमानात दाखल होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। दक्षिण भारतातही पुढचे काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे। यंदा भारतात मान्सून वेळेवर दाखल होईल असा अंदाज अनेक खासगी हवामान विभागाने देखील वर्तवलेला आहे। मान्सून साधारणतः 21 मे पर्यंत पोर्ट ब्लेअर येथे येतो। त्याआधी तो दक्षिण अंदमान समुद्रात सक्रिय होतो। त्यानंतर मान्सूनचं आगमन हे केरळमध्ये 1 जूनच्या आसपास होत असतं, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात तो महाराष्ट्राच्या दक्षिण भागात येतो आणि 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकतो। मागच्या वर्षी मान्सून हा 26 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला होता, जो 15 दिवस आधीच दाखल झालेला होता। यावेळी मात्र मान्सून वेळेत येण्याचाच अंदाज आहे। भारतात वर्षभर पडणाऱ्या पावसाच्या 75% अधिक पाऊस हा नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे पडत असतो। या पावसावर अल निनो ही स्थिती प्रभाव टाकत असते, तर ला निना स्थितीत मादागास्करकडे उतरलेले थंड वारे अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरातून भारतात मान्सून आणत असतात। त्यामुळे ला निना स्थिती भारतासाठी सध्या पोषक आहे। उलट अल निनोचा परिणाम भारताच्या मान्सूनवर होऊन पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे या वर्षीच्या हंगामात सरासरीच्या 92% पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। नैऋत्य मान्सूनसाठी बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि बेटांवर पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे। या अंदाजानुसार पाऊस लवकर दाखल झाल्यास अंदमान येथे मोसमी पावसाचं आगमन हे नेहमीपेक्षा 5 ते 6 दिवस आधी होईल। गेल्या वर्षीचा अपवाद वगळता अंदमान येथे साधारण 22 मे पर्यंत मोसमी पावसाचं आगमन होत असतं। गेल्या वर्षी मात्र 13 मे रोजीच पाऊस तिथे आलेला होता। अंदमानात मोसमी पाऊस स्थिरावल्यानंतर हळूहळू भारताच्या दिशेने तो सरकतो। केरळमध्ये पावसाचं आगमन 1 जूनच्या आसपास होतं आणि 10 ते 12 दिवसात मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होतं। असंच आजवरचे हवामानाचे दाखले आहेत। यंदा देशभरात पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी पाऊस वेळेवर दाखल होणार आहे। सध्या त्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे। या आठवड्याच्या अखेरीस अंदमानात मोसमी पाऊस धडकल्यास आणि त्याच्या पुढच्या प्रवासात काही अडथळा न आल्यास राज्यात 15 ते 20 जूनच्या दरम्यान पाऊस पूर्णपणे दाखल होईल। यंदाच्या पावसावर अल निनोचं सावट असेल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यामुळेच यंदा 92% आसपास पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज आहे। मात्र मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मोसमी पावसाचं सुधारित वेळापत्रक आणि सुधारित अंदाज वर्तवले जातील आणि त्यावर अधिक स्पष्ट होईल
की पुढे पाऊस नेमका किती आणि कसा होणार आहे आणि त्यानंतरच भारतात पावसाचं एकूणच प्रमाण किती असेल, त्याचा परिणाम कुठे कसा असेल त्यावर देखील स्पष्टता येईल. एकूणच सध्या तरी महाराष्ट्र म्हणा, देशात म्हणा, सर्वाधिक तापमान, सर्वाधिक उष्णता ही महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरात पाहायला मिळते. महाराष्ट्रातलं अनेक जिल्ह्यातलं तापमान हे 40च्या पुढे गेलेलं आहे आणि पुढचे 72 तास म्हणजे पुढचे 3 दिवस हे तापमान राहणार आहे. आणि त्यासोबतच अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, पण मान्सून मात्र वेळेत म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यातच येईल हेच सांगितलं जात आहे. एकूणच वाढलेली उष्णता, पावसाचा अंदाज याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.